वगैरे परवलीचे शब्द झाले आहेत, पण 100 वर्षांपूर्वी 107 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी एक कंपनी स्थापन केली आणि तीही शेअर मार्केट कन्सल्टिंग बद्दलची. म्हणजे त्यांचा आर्थिक विचार सुद्धा किती आधुनिक आणि प्रॅक्टिकल होता याची प्रचिती यावरून येते. इतके सगळे सोर्सेस आणि माहितीचा भडीमार आजच्या काळात उपलब्ध असताना सुद्धा शेअर मार्केटकडे वळण्याची अनेकांची हिंमत होत नाही किंवा अनेकांचं अज्ञान सुद्धा आडवं येतं. पण सेन्सेक्स निफ्टीच्याही 50 वर्षाआधी बाबासाहेबांनी चक्क स्टॉक मार्केट कन्सल्टिंग कंपनीची स्थापना केली होती. काळाच्या किती पुढचा दृढ आर्थिक विचार करण्याची या माणसाची क्षमता होती ते यावरून कळतंय. सुरुवातीला स्टॉक मार्केट अँड शेअर्स या कंपनीने चांगला परतावा दिला. आता 2024चा जरी विचार केला म्हणजे आजच्या काळातला, तर आज सुद्धा अनेकांना करन्सी ट्रेड हा काय प्रकार आहे हे माहिती नाहीये. अनेकांनी तर याबद्दल ऐकलंही नसेल. आज गुंतवणुकीसाठी इतके प्लॅटफॉर्म आणि शिकण्यासाठी सगळं उपलब्ध असून सुद्धा करन्सी ट्रेडर तुम्हाला बोटावर मोजण्या इतकेच सापडतील.